इकडे जर महायुतीच्या माध्यमातून विनंती करून ही सीट जर आपण मिळवली तर 100% ही सीट धनुष्यबाणाच्या चिन्हावर देखील अगदी आरामात जिंकू शकतो. लोकांची मानसिकता विजय शिवतारे असतील तर आतापर्यंत मला तेवढा म्हणजे गेल्या 15-20 दिवसामध्ये जर मी फिरल्यानंतर जो मला आत्मविश्वास आलाय की लोकांचा अंडरकरंट काय तो पाहून मी त्यांना ते देखील ब्रीफ केलं आणि अगदीच गरज पडली तर बेसिकली ही सीट तशी भाजपची होती गेले 10-20 वर्ष. त्यामुळे अगदी भाजपच्या चिन्हावर जरी लढायचं असेल तर माझी काही हरकत नाही. म्हणजे तुम्ही कमळ चिन्हावरती सुद्धा बारामती लोकसभेची निवडणूक लढवायला तयार? होय होय हो. आज मी ते काल 2 दिवस जो काही संपूर्ण विचार मंथन करून लोकांशी बोलून वगैरे मी या निर्णयापर्यंत आलो की अपक्ष हे नंतरचा भाग आला. पण जर कदाचित महायुतीमधून जर अशा पद्धतीने जर निर्णय झाले तर ते खूप सोयीस्कर होतील. आणि मी अगदी क्लिअर कट सांगतो की इलेक्टिव्ह मेरिट हा जर प्रकार पकडला, एक खासदार महत्वाचा आहे. आदरणीय नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्याचं त्याच विचाराचं आहे, महायुतीच्या पूर्णपणे विचाराचं आहे. असं अपक्ष वगैरे लढण्याऐवजी हाही ऑप्शन मी आज नेते मंडळींना दिलेलं आहे की माझी तशी विनंती आपल्या सर्वांना आहे. आयदर मुख्यमंत्री महोदयाने ही सीट युतीमध्ये मागून घ्यावी, कोणी मागू शकतो. मेरिट काय नेमकं तुम्ही ज्यावेळेस हे मुख्यमंत्र्यांना सगळं ब्रीफ केलं त्यावेळेस मुख्यमंत्र्यांची भूमिका काय होती? तुम्ही असं म्हणताय की शंभूराज देसाईंना मी सांगितलेलं आहे, मात्र तुम्ही भाजपच्या कमळ चिन्हावरती सुद्धा लढायला तयार आहात. भाजपच्या काही नेत्यांशी प्राथमिक चर्चा झाली असं आहे ना. मी भाजपच्या नेत्यांशी कशी चर्चा करू? माझे नेते कोण आहेत? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. जे काय मला कन्वे करायचं ते त्यांच्या मार्फतच होईल. आणि जर तशी काही गरज पडली नंतर आता म्हणून आता अगदी उघडपणे आपल्या माध्यमातून सर्व नेत्यांपर्यंत ही माझी भूमिका पोहोचवलेली आहे. आवश्यक वाटलं आणि त्यांना जर तसं विचारमंथन झाला बोलवलं तर आनंद होईल मला. जर कदाचित शिवसेनेला ही जागा सुटली नाही किंवा महायुतीला सुटली नाही, महायुतीमध्ये कदाचित अजित पवार गटाला